महालक्ष्मी स्तोत्र हे इंद्र उजाव या नावाने देखील ओळखलं जातं. महालक्ष्मी स्तोत्राची रचना देवराज इंद्र यांनी केली असल्याचे मानले जाते. या स्तोत्राचे पठण इंद्राने महालक्ष्मीकडून ऐश्वर्यप्राप्तीसाठी केलं होतं. यामुळे महालक्ष्मी देवीने प्रसन्न होऊन त्यांची इच्छा पूर्ण केली. असे म्हणतात की जो व्यक्ती देवी महालक्ष्मीच्या या स्तोत्राचा भक्तिभावाने पाठ करतो त्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यातून दुःखही दूर होते. त्याला संपत्तीची कमतरता राहत नाही. जर तुम्हालाही महालक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर या स्तोत्राचा पाठ अवश्य करा. चला तर मग महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करूया. श्री गुरुभ्यो नमः. श्री शुभ श्री लाभ श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रम्. नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे देवी सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रददायिनी मंत्रपुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्यासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगत्स्थिते जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्म्यष्टकस्तोत्रय पठेद्भक्तिमान् सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यमाप्नोति सर्वदा. एककाले पठे नित्य महापापविनाशनम्. द्विकाले पठे नित्य धनधान्यसमन्वित. त्रिकाले पठे नित्य महाशत्रुविनाशनम्. महालक्ष्मी पर्वे नित्य प्रसन्ना वरदा शुभा. इति महालक्ष्मी स्तोत्र पाठ समाप्त. महालक्ष्मी स्तोत्राचे लाभ. महालक्ष्मीच्या या स्तोत्राचे पठण केल्याने साधकाच्या जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. जेव्हा दुर्वास ऋषीच्या शापामुळे तिन्ही लोक हीन झाले त्यानंतर देवराज इंद्रासह सर्व देवांनी या स्तोत्राचे पठण करून महालक्ष्मीला प्रसन्न केले. त्यानंतर पुन्हा एकदा महालक्ष्मीच्या कृपेने त्रिलोक लक्ष्मीने भरले. तेव्हा देवांना लक्ष्मीची प्राप्ती झाली. तेव्हापासून असे मानले जाते की जो या स्तोत्राचा यथायोग्य पठण करतो त्याला श्रींची कृपा प्राप्त होते. तुम्हालाही संपत्ती हवी असेल तर रोज या स्तोत्राचा पाठ करावा. महालक्ष्मी स्तोत्र पाठविधी. महालक्ष्मी स्तोत्र पठण करण्याची कोणतीही विशेष विधी नाही. साधारण आपण ज्या प्रकारे दररोज पूजा करतो त्याप्रमाणे महालक्ष्मी स्तोत्र पाठविधी करावा. नित्यदिनाप्रमाणे शुद्ध होऊन सर्वात आधी श्री गणेशाची आराधना करावी. कारण गणेश प्रथम पूजनीय असून विघ्नहर्ता आहे. असे केल्याने आपल्या उपासनेत कोणतेही अडथळे येणार नाहीत. गणेश स्तुतीनंतर महालक्ष्मी स्तोत्र पाठ करावा. याने आपली सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकेल. आपण महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीवर कमळ पुष्प अर्पित करावं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. लक्ष्मी माते की जय अशी छानशी कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसा आणि हसवत राहा. नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.